अयोध्येहून दर्शन घेऊन परतलेल्या हजारो कारसेवक व रामभक्तांचे शेगाव रेल्वे स्टेशनवर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे, डॉक्टर अर्पणाताई कुटे यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले। तर अयोध्या दर्शनाने धन्य झाल्याच्या भावना कारसेवक व रामभक्तांनी या प्रसंगी व्यक्त केल्या। दर्शनाहून आल्यावरचा आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता। आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्टेशनवर आलेल्या प्रत्येक कारसेवक व रामभक्तांचे चरण स्पर्श केले। यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळत होते। तर आमदार डॉक्टर संजय कुटे यांचेही डोळे पाणावले होते। विशेष म्हणजे रामभक्तांनी आमदार डॉक्टर संजय कुटे व डॉक्टर अर्पणाताई कुटे यांचा भगवा दुपट्टा देऊन एकत्रित सत्कार केला। तेव्हा जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। तसेच होय, मी गर्वाने सांगतो, मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे आणि जनतेचा सेवेकरी आहे। श्री राम जन्मभूमी आंदोलनात कारसेवकांचा सन्मान म्हणून आस्था या विशेष अयोध्या धाम रेल्वेने रामभक्त अयोध्येला दर्शनासाठी गेले होते। सर्व रामभक्त रामलल्लांचे दर्शन घेऊन काल रात्री 3 वाजता शेगाव नगरीत परतले। तेव्हा त्यांचे सपत्नीक स्वागत करण्याचे भाग्य मला लाभले। याचा एक रामभक्त म्हणून नक्कीच आनंद आहे, असे प्रतिपादन या प्रसंगी आमदार डॉक्टर कुटे यांनी केले। MCN न्यूज मराठी करिता रवी शेकुकार, शेगाव। जय श्रीराम। हे आपल्या जीवनातला एक अतिशय आनंदाचा क्षण आहे। तुमच्या सगळ्यांच्या लढ्यामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज प्रभू रामचंद्र स्वतः मंदिरामध्ये स्थापित झालेले आहे आणि त्यांचा दर्शन घेण्याचा इतक्या लवकर योग हा आपले माननीय नरेंद्र मोदीजी यांना आमच्यामुळे आलेला आहे। आज तुम्ही श्रीराम प्रभूचंद्रांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाताय, माझ्यासाठी अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की तिथून आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा निश्चितपणे मला अजून जोरात काम करायला प्रेरणा देणार आहे। आणि राम प्रभू हे काही कोणा एकाचे नाही आहे। श्री राम प्रभू हे पूर्ण जनतेचे आहेत, विश्वाचे आहेत। माननीय देवेंद्रजींनी सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा आपले राम भक्त आपल्या स्पेशल ट्रेनमधून अयोध्येला जात आहेत, ते सुखरूप आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकी सामावून जाता आले पाहिजे। त्यामुळे आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याची काळजी घ्यायची, कारण आपण एक कुटुंब म्हणून चाललो। अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये आज अयोध्या सजलेली आहे। त्यामुळे एक दुसऱ्याला मदत करून समर्थ साथ देऊन हे दर्शन छानपैकी घ्यावं आणि प्रसन्न वातावरण, आनंदी वातावरणामध्ये आपण यावं। तुमच्या दर्शनासाठी निश्चितपणे धन्यवाद।